नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे जेवणाची चव वाढवणारी स्पेशल रेसिपी अतिशय टेस्टी आहे। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। मी ह्या ज्या आपण भाजीला वापरतो त्याच मिरच्या घेतलेल्या आहे। तुमच्याकडे जर लांब अशा पोपटी मिरच्या असतील ज्या तिखट कमी असतात त्या मिरच्या घ्या। मस्त डाग पडेपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। आता यासोबतच आपल्याला लसूण पण टाकायचा आहे आणि लसूण पण आपल्याला मस्त याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे। अर्धा चमचा इथे मी जिरे टाकलेले आहे। जिरे पण आपल्याला यासोबतच भाजून घ्यायचे आहे। हे सर्व मस्त भाजून झाल्यावर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धी वाटी वाटाणा घेतलेला आहे आणि हा वाटाणा पण आपल्याला डाग पडेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। सध्या वाटाण्याचा सीजन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात वाटाणा उपलब्ध आहे, तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। तर हे बघा, वाटाणा पण मस्त भाजलेला आहे, मस्त याला डाग पडलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि जाडसर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। जास्त बारीक करायचं नाही आणि पाणी पण टाकायचं नाही। तर हे बघा, असं जाडसर मी मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे। आता गॅसवरती पुन्हा कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे इतके तेल टाकून घ्यायचं आहे। तेलात अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत। जिरे फ्राय झालेले की आपल्याला इथे बारीक 2 कांदे मी कापून घेतलेले आहे। हे कांदे आपल्याला टाकायचे आहे आणि हे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। 1 मिनिटभर मी कांदा मस्त फ्राय करून घेतलेला आहे। आता इथे मी 2 शिमला बारीक कापलेली यामध्ये टाकायची आहे। ही शिमला पण आपल्याला मस्त परतवून घ्यायची आहे कांद्यासोबत 1 मिनिटभर। तर हे बघा, आपली शिमला कांदा इथे मस्त फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण मिक्सरला वाटाणा, मिरची, लसूण हे बारीक केलेलं आपल्याला यामध्ये हा मसाला सर्व टाकायचा आहे आणि हे मस्त 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे यासोबत। फ्रेंड्स, रेसिपी युनिक आहे। तुम्ही याआधी ही रेसिपी कधी बनवलेली आहे का? हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर हे बघा, अशा प्रकारे 2 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे चांगलं परतवून घ्यायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही। आता यामध्ये 1 टोमॅटो बारीक कापलेला तो पण आपल्याला टाकायचा आहे आणि टोमॅटो पण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे। चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया आणि आता हे पुन्हा सर्व चांगलं मिक्स करूया। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं लो फ्लेमवरती हे शिजू द्यायचे आहे। 5 मिनिटं झालेली आहे, आपण आता झाकण काढूया। तर हे बघा, आपली ही रेसिपी इथे मस्त शिजलेली आहे। पुन्हा एकदा चांगली मिक्स करूया। आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये इथे मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये असे जाडसर कुटून घेतलेले आहे। हा शेंगदाण्याचा कूट आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी चालेल। आता हे पण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, इथे ही आपली रेसिपी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। प्लेटमध्ये आता आपण काढून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, तयार आहे इथे आपली जेवणाची चव वाढवणारी स्पेशल रेसिपी। आजची ही रेसिपी थंडीच्या दिवसामध्ये नक्की बनवून खा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।